माझी लाल लाल पतंग, माझी लाल लाल पतंग कशी उडते सननन टररर पिरिरिरी. अहो मा शांताबाई काय करता? काय नाही, एक गोट्या खेळून राहिलो येते. काऊन तर शांताबाई असे काऊन बोलून राहिल्या तुम्ही? अव शकुंतला, तू काही भोकनी गिकणी आहेस का? तू या डोळ्यांना तुले चोळून नाही राहिला का मी ती काय करून राहिलो? आता संक्रांतचा दिवस आहे, पतंग उडवून राहिलो पतंग. तू तुले चोळून नाही राहिला का? मला अशीच विचारतस तू, माझी मजा घेतस का? शांताबाई काजाला तो विचारलं होतं, तोंडानं तुम्ही पतंग उडवतो असा म्हणून द्या, कंचा खेळता असं म्हणता तुम्ही. अव तर शेमडी कुठची नाही तर तुला दिसून राहिलं ना तुझ्या डोळ्यानं काय मी पतंग उडवून राहिलो म्हणून. तर तू मला काऊन नसली विचारतस? शांताबाई जाऊ द्या ना, काऊन झगडे करता? संक्रांतचा दिवस आहे, असे झगडे गिगडे नको करा. तिळगुळ घ्या अना गोडगोड बोला. अव सविते तू तर चुपचापच राह. कायच्या तिळगुळ घ्या ना गोडगोड बोला म्हणतस? तोंडावर गोडगोड आणि गांडीच्या माग चुगल्या करता तुम्ही. जावा जावा तुम्ही आपल्या घरी, मला उडू द्या माझी पतंग. उडव ना शांताबाई, का करशील तर? लहान सुली आहेस ना तू, आता पण लहान पोरा बारावानी पतंग उडवते. 2 लेकराची माय झाली पण आता पण पतंग उडवते. शकुंतले, तू या पैशांना उडवतो का? मी आपल्या पैशाची उडवतो. तुला काय करायचं आहे? जा जा आपल्या घरी जा. मा तोंडाले नको लागूस तू, सांगून राहिलो मग मी मोठ्यानं खराब बायको आहो मग. शांताबाई झगडे काऊन करता? जा म्हणून तुम्हाला घरी. मा काऊन तोंडाला लागून राहिला तुम्ही? नाहीतर दोघांनी मारीन मी. शांताबाई माराचेच काम धंदे करा तुम्ही, झाला. अव जाना, उडू दे मले मली पतंग. माझी लालवाली पतंग कशी उडते सननन टररर पिरिरी. अहो बाई, शांताबाईच्या पोरगा आला. आई, का झाला रे? मी ना पूर्ण घरभर पाहिलं, पूर्ण गावात पाहिलं. माई पतंग कुठे गेली म्हणतो मी बा. आणि तू इकडे येऊन गेलीस ना, माई पतंग तू उडून राहिलीस. अव आई, तू काही लहान पोरगी आहेस का? तू काऊन पतंग उडवतस? मी मग नव्हतं मा पतंगले पाहून राहिलो, माई पतंग नाही उडून राहिली. मला वाटलं कुठे गेली बा. अरे तर चोमनिया, का झाला तर पतंग उडवतो तर? तुझीच पतंग आहे ना, थोड्या वेळ उडू दे मले. मला नाही माहित, माझी पतंग दे मले, मला पतंग उडवायचं आहे. अरे मी का म्हणतो, मी ना चिवडा बनवलो आहो आणि तिळाचे लाडू बनवलो आहो. जा घरी, त्या डब्यामध्ये ठेवला. जा जा तू तोपर्यंत ते चिवडा आणि लाडू खा संक्रांतचे. मी थोडासा पतंग उडवतो, मग येतो घरी ना देतो तुझी तुले पतंग. मला उडू दे थोडासा. मला नाही माहित, मला पतंग दे तू. मला नाही खायचे तिळाचे लाडू ना, ते पोहा वगैरे, ते चिवडा वगैरे. मला तू माझी पतंग दे. अरे देतो ना रे बाळा, देतो ना, थोडासा उडू दे ना पतंग मले. शांताबाई, काऊन पोराचा जीव घेता? लहानसा पोरगा तुमचा, पतंग द्या त्याले उडवाले. हो ना शांताबाई, लहान पोरीवाणी करता तुम्ही. तुमचा लहानसा पोरगा, आमचे पोरं लहानसे. सगळ्यांना संक्रांतच्या दिवशी पतंग उडवा लागते. चांगला आवडते त्यांना पतंग उडवणं. आणि संक्रांतच्या दिवशी तुम्ही पतंग नाही उडवा. त्या आपल्या पोराला पतंग नाही उडवू द्या, तुम्ही पतंग उडवून राहिला त्याची. अरे आई, तू काही पागल गिगल आहेस का बा? सगळ्या लोकांची, सगळ्या मुलाची आई घरी लाडू चिवडा बनवून राहिली संक्रांतच्या निमित्ताने, आणि तू माई पतंग उडवून राहिलीस. अरे बेटा, मला मोठ्यानं साथ लागली आहे पतंग उडवाची. किती दिवस झाले, किती वर्ष झाले. मी जेव्हा लहान होतो ना तेव्हा पतंग उडवत होतो संक्रांतच्या दिवशी. मला आठवण आली म्हणून मी तुझी पतंग आणलो ना, इकडे उडवाले बसली. अव आई, तुझा लहानपण गेला आता. आता तू मोठी झालीस, बुड्ढी झालीस, बुड्ढी, म्हातारी म्हातारी. आता आम्ही लहान आहो, आमचे दिवस आहेत खेळायचे, कुदायचे, पतंग उडवायचे. तुमचे दिवस नाही, तुमचे दिवस फक्त स्वयंपाक बनवायचे आहे. चुप राह रे भाड्या कोटच्या, नाही तर मला सांगशील का रे तू? माय मर्जी, संक्रांतचा दिवस आहे. जा जा तू, मला उडू दे माई पतंग. पाहिल्या का मित्रांनो, पाहिल्या शांताबाई कशी आहे? तर पहा, आपल्या लहानसा पोराले संक्रांतच्या दिवशी पतंग नाही उडवून दे, त्याची पतंग पकडलं आणि इकडे येऊन गेली पतंग उडवले. शांताबाई पतंग उडवून राहिली. पहा, तर कशी वाटली व्हिडिओ आमची सांगा कमेंट करून. व्हिडिओ आवडली असेल तर शेअर करा व्हिडिओला आणि सबस्क्राईब करा डिअर मराठी यूट्यूब चॅनलला. आणि संक्रांतच्या तुम्हाला आणि तुमच्या कुटुंबाला खूप खूप शुभेच्छा. तिळगुळ घ्या आणि गोड गोड बोला.